सुनीता माझी कामवाली बाई होती हे मी विसरलो होतो. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. साडीचा बदर थोडा सरकला. मी स्पर्श केला. ती कापली पण दूर गेली नाही. मी तिच्या गळ्याकडे हात नेला. ती जोरात श्वास घेत होती. साहेब, ती काही बोलायच्या आधीच मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. यावेळी जास्त वेळ. हात पाठीवर फिरत होता. तीही माझ्या गळ्यात हात घातले होते. शरीर जवळ आली होती. मी चुंबन घेत राहिलो. गालावर, गळ्यावर. ती विवळली. साहेब, काय करताय? नमस्कार मित्रांनो, मी नितीन. वय आता 30 झालंय. ऑफिसमध्ये साधारण नोकरी करतो. फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. आई वडील गावात राहतात. बायकोचं सांगायचं झालं तर अजून माझं लग्न झालं नाही. लग्नाच्या गोष्टी चालू आहेत, पण मनात काहीच नाही. सकाळी 8 वाजता मी घरातून निघतो. संध्याकाळी 7:30-8ला परततो. त्यामुळे दिवसभर घरात कोणीच नसतं. फक्त शांतता आणि रिकाम्या खोल्या. कामवाली बाई म्हणजे सुनीता. वय 25-26 असावं. गावातून आलेली. चेहरा गोलमटोल, काळे मोठे डोळे, जाड भुवया, ओठ लालसर आणि थोडे जाड, शरीर थोडं जाडसर पण आकर्षक, छाती भरलेली, कमर जाड, नेहमी साडी नेसते, कधी लाल फुलांची, कधी हिरवी, कधी पिवळी साधी. पदर छातीवर घट्ट बांधलेला असतो. चालताना तिची हालचाल स्पष्ट दिसते. हातात चांदीचे कडे, गळ्यात काळी दोरी, कपाळावर लाल टिकली आणि घामाने कपाळ चमकत असते. उन्हाळ्यात साडी घामाने चिटकलेली असते. पहिल्या दिवशी ती आली तेव्हा मी घरी होतो. दरवाजा उघडला. तिने नमस्कार केला. आवाज मऊ आणि थोडा लाजळू होता. साहेब, मी सुनीता. काम करायला आले. बाईंनी सांगितलं होतं. मी डोकं हलवलं. हो, ये. ती झाडू पोछा करायला लागली. मी खोलीत बसलो होतो. पण डोळे तिच्याकडे जात होते. साडीचा बदर सरकला आणि मी पाहिले. मला वाईट वाटलं. मी स्वतःला म्हणालो, नितीन, हे योग्य नाही. नजर काढता येईना. ती कमर वाकून झाडू फिरवत होती. माझ्या मनात काहीतरी हललं. दिवस गेले. ती नियमित येऊ लागली. मी ऑफिसला जाण्यापूर्वी ती येत असे. कधी-कधी मी उशिरा निघायचो. तेव्हा तिच्याशी बोलायला सुरुवात झाली. सुनीता, चहा बनवला का? हो साहेब, बनवते. ती चहा आणायची. कप देताना तिचे हात थरथर कापत. मी पाहिले की तिच्या गळ्यावर घाम चमकतो. उन्हाळ्यात साडी घामाने चिटकलेली. मला काहीतरी होत होतं. मन शांत राहत नसे. रात्री झोपताना तिची आठवण येई. तिचं हसणं, तिचं चालणं, साडीचा रंग, या सगळ्यांनी माझे मन भटकत असे. मी स्वतःला समजावत असे की ही कामवाली आहे, पण तरीही आकर्षण वाढतच होतं. एक दिवस मी सुट्टी घेतली. सकाळीच घरी होतो. ती आली. मी दार उघडलं. ती आत आली. मी तिला थेट पाहिलं. सुनीता, आज मी घरीच आहे. तू काम कर. मी बसतो. ती लाजल्यासारखी हसली. ठीक आहे साहेब. मी खोलीत बसून फोन बघत होतो, पण डोळे तिच्याकडे होते. ती रूम स्वच्छ करत होती. बेडवर चादर बदलताना ती वाकली. मी उठलो आणि तिच्या जवळ गेलो. सुनीता. ती थबकली आणि मागे वळली. तिचे डोळे मोठे झाले होते. काय साहेब? मी हळू बोललो. तू खूप सुंदर दिसतेस. रोज पाहतो मी तुला, पण काही बोलत नाही. तिच्या गालावर लालसरपणा आला. साहेब, मी कामवाली आहे. मला माहिती आहे. पण तरीही मी तिच्या हाताला स्पर्श केला. ती कापली, पण हात काढला नाही. तिने डोळे खाली गेले. साहेब, घरात कोणी नाही. ती बोलत होती, पण मी काहीही विचार न करता तिच्या कपाळावर टिकलीला स्पर्श केला. मग गालावर. ती श्वास घेत होती. मी जवळ आलो आणि तिला विचारलं, भीती वाटते का? तिने डोकं हलवलं. नाही, पण तिचे ओठ स्पर्श केले. हळूहळू तिने प्रतिसाद दिला. मी तिला मिठीत घेतलं. तिचं शरीर गरम होतं. घाम आणि साडीचा वास याने माझं मन भरून गेलं. संध्याकाळी मी परत आलो तेव्हा ती अजून घरीच होती. पोछा करत होती. मी दरवाजा बंद केला. ती उठली. साहेब, आज उशिरा आलात. मी हसलो. हो, तू बस. थोडी विश्रांती घे. ती बसली. मी तिच्याजवळ बसून चहा मागितला. तिने बनवून आणला. बोलताना तिचे होठ हालत होते. डोळे खाली आणि लाज वाटत होती तिला. पण कळत होतं की मी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतोय. तीही कदाचित जाणते. मी विचार केला, ही बाई साधी नाही, किती सुंदर. पण मी काही बोललो नाही. फक्त पाहत राहिलो. रात्री झोपताना पुन्हा तिचीच आठवण. मन शांत नव्हतं. काहीतरी सुरू झालंय हे मला कळत होतं. असंच दिवस सरत गेले. आकर्षण हळूहळू वाढत होतं. बोलणं वाढलं, हसणं वाढलं आणि मनात एक वेगळी भावना रुजत होती. ते सारं रात्री डोळ्यासमोर येत होतं. मी झोपायचा प्रयत्न करत होतो, पण झोप येईना. सुनीताची आठवणी, तिचा मऊ आवाज, लाजिरवाणे डोळे, घामाने चमकणारं कपाळ. मी स्वतःला म्हणालो, नितीन, हे योग्य आहे का? पण मनात दुसरं काहीतरी चालू होतं. आकर्षण वाढत होतं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. पण कामाला मन लागेना. संध्याकाळी घरी आलो. सुनीता अजून घरीच होती. पोछा करत होती. मी दार बंद केलं. ती उठली. साहेब, आज लवकर आलात. मी हसलो. हो, थोडं थकलोय. तू बस. ती बसली. मी तिच्याजवळ जाऊन बसून चहा मागितला. तिने बनवून आणला. कप देताना आमचे हात थोडेसे लागले. तिच्या गालावर पुन्हा लालसरपणा आला. मी पाहत राहिलो. ती डोळे खाली करून बसली. मी हळूहळू बोललो, सुनीता, काल जे झालं मला माफ कर. कदाचित मी योग्यच वागलो नाही. तिने डोकं हलवलं. नाही साहेब, मीही. तिचा आवाज थरथरला.
मी तिच्या हाताला स्पर्श केला. यावेळी तिने हात काढला नाही. मी म्हणालो, "मला तू आवडतेस. रोज पाहतो." मनात काहीतरी होतंय. सांगायचं होतं पण भीती वाटायची. ती शांत राहिली. मग हळू म्हणाली, "साहेब, मी गरीब आहे, कामवाली आहे. तुम्ही साहेब." मी तिच्या डोळ्यात पाहिलं. "मला फरक पडत नाही. तू माणूस आहेस, सुंदर आहेस, साधी आहेस. मला ते आवडतं." ती हसली. मी जवळ आलो. तिच्या कपाळावरची टिकलीला स्पर्श केला. मग गालावर. ती श्वास घेत होती. वर खाली होत होती. मी तिचे ओठ पुन्हा स्पर्श केले. यावेळी तिनेही थोडासा प्रतिसाद जास्त दिला. मी तिला मिठीत घेतलं. मी तिच्या कानात हळू बोललो, "भीती वाटते का?" तिने डोकं हलवलं. "नाही, पण घरात कोणी आलं तर?" मी उठलो, दरवाजा तपासला आणि कडी लावली आणि परत आलो. ती उठून उभी होती, डोळे खाली. मी तिच्या हाताला धरून खोलीकडे नेलं. ती थबकली. मी म्हणालो, "फक्त जवळ बसूया." काहीही जबरदस्ती नाही. ती बसली आणि मीही. मी तिच्या पाठीवर हात फिरवला. साडीचा पदर थोडा सरकला. मी स्पर्श केला. ती कापली पण दूर गेली नाही. मी तिच्या गळ्याकडे हात नेला. ती जोरात श्वास घेत होती. "साहेब." ती काही बोलायच्या आधीच मी तिचे ओठ पुन्हा घेतले. यावेळी जास्त वेळ. हात पाठीवर फिरत होता. मीही तिच्या गळ्यात हात घातले होते. शरीर जवळ आली होती. मी चुंबन घेत राहिलो. गालावर, गळ्यावर. ती विव्हळली. "साहेब, काय करताय?" आवाज मऊ होता. भीती नव्हती. लाज होती पण प्रतिसादही होता. ती माझ्या हाताला धरून राहिली पण थांबली नाही. मी तिच्याकडे पाहत राहिलो. ती माझ्या पाठीवर हात फिरवत होती. घाम येत होता. खोलीत उष्णता वाढली होती. ती जोरात श्वास घेत होती. "अरे साहेब." ती पाहत होती. लाजेने डोळे टाळत होती पण नजर पूर्ण काढत नव्हती. मी तिला मिठीत घेतलं. मी तिच्या कानात बोललो, "सुनीता, सांग, चालेल का?" तिने डोकं हलवलं. "हो साहेब." आवाज थरथरला. मी अजून आणखी जवळ आलो. आम्ही एकमेकांत मिसळलो. तिचे श्वास जोरात येत होते आणि माझेही. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तीही पाहत होती. लाज, आकर्षण, काहीही तरी वेगळं. तिने माझ्या गळ्यात हात घालून घट्ट धरले. वेळ कसा गेला कळलं नाही. शेवटी दोघेही थकून एकमेकांजवळ पडलो. श्वास घेत होतो. घामाने शरीर चिटकलेलं. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. "सुनीता, मला तू खूप आवडतेस." ती लाजून हसली. डोळ्यात थोडं पाणी होतं. "साहेब, मी काय सांगू, मलाही." मी तिला मिठीत घेतलं. थोडा वेळ शांत राहिलो. ती उठली. साडी नीट केली. टिकली पुन्हा लावली. मी म्हणालो, "उद्या येशील ना?" तिने डोकं हलवलं. "हो साहेब." दरवाजा उघडला. ती निघाली आणि मी खिडकीतून पाहत राहिलो. मन भरून गेलं होतं. काहीतरी नवीन सुरू झालंय हे स्पष्ट होतं. रात्री मी पुन्हा विचार करत होतो, हे योग्य आहे का? पण भावना खऱ्या होत्या. आकर्षण खरं होतं आणि सुनीताचाही प्रतिसाद होता. तो दिवस माझ्या आयुष्यातला वेगळा दिवस ठरला. त्या रात्रीनंतर मी बराच वेळ जागा होतो. मी स्वतःला विचारत होतो, हे काय चाललंय? एक कामवाली बाई आणि मी. पण मनात काहीतरी खोल रुजत होतं. फक्त शरीर नव्हतं, भावनाही होती. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. कामाला मन लागेना. 2-3 वेळा फोन बघितला. सुनीताचा नंबर नव्हता. फक्त नाव माहिती होतं. संध्याकाळी घरी आलो. ती अजूनही होती. झाडू फिरवत होती. मी दरवाजा बंद केला. ती मागे वळली. गालावर थोडा लालसरपणा. "साहेब आलात." मी हसलो. "हो, तू कशी आहेस?" तिने डोळे खाली करून म्हणाली, "मी ठीक आहे." मी जवळ गेलो. "कालच्या गोष्टीवर काही बोलू इच्छितेस का?" ती शांत राहिली. मग हळू म्हणाली, "साहेब, मला भीती वाटते. जर कोणाला कळलं तर?" मी तिच्या हाताला धरलं. "कोणालाही कळणार नाही. मी काळजी घेतो. तू माझ्या जवळ आहेस ना?" तिने डोकं हलवलं. मी तिला मिठीत घेतलं. थोडा वेळ तशीच राहिलो. मग खोलीकडे गेलो. मी तिच्या पाठीवर हात फिरवला. "आज फक्त बोलूया. काही जबरदस्ती नाही." ती हसली. "ठीक आहे साहेब." आम्ही बसलो. ती गावातल्या गोष्टी सांगायला लागली. तिचे आई-वडील, भाऊ, कसं काम शोधत आली. मी ऐकत होतो. मध्ये-मध्ये तिच्या हाताला स्पर्श करत होतो. तीही माझ्या हाताला धरत होती. बोलताना तिचे ओठ हलत होते. डोळे कधी माझ्याकडे, कधी खाली. मी म्हणालो, "सुनीता, तू खूप साधी आहेस. मला ते आवडतं. शहरानं लोकांना बिघडवलंय. तू तशी नाहीस." ती लाजून हसली. "साहेब, तुम्ही असतात म्हणून मी इथे आलीये कदाचित." मी जवळ आलो. तिचे ओठ स्पर्श केले. हळू. यावेळी जास्त वेळ. हात पाठीवर फिरत होता. तीही प्रतिसाद देत होती. शरीरे जवळ आली. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तीही पाहत होती. लाज होती पण प्रेमही दिसत होतं. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवले. "सुनीता, मला तू खूप आवडतेस. फक्त तू." ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "साहेब, मी पण." "मी काय देऊ तुम्हाला? मी गरीब आहे." मी तिच्या गालावर हात ठेवला. "तू स्वतः देत आहे ते पुरेसं आहे." थोडा वेळ शांत राहिलो. ती उठली आणि घराकडे निघाली. मी म्हणालो, "उद्या येशील ना? थोडं लवकर." तिने डोकं हलवलं. "हो." पुढचा दिवस असेच गेले. मी कधी-कधी सुट्टी घ्यायचो किंवा ऑफिसला उशिरा जायचो. घरात कोणी नसे. आम्ही खोलीत जायचो. बोलत, हसत, एकमेकांजवळ बसत. कधी फक्त हात धरून बसायचो, कधी जवळ येत. प्रत्येक वेळी भावना वाढत होत्या. एकदा मी तिला विचारलं, "तुला मी आवडतो का खरंच?" ती डोळे खाली करून म्हणाली, "हो साहेब, खूप. मी रात्री विचार करते तुमच्याबद्दल." मी हसलो. एक दिवस ती थोडी उदास होती. मी विचारलं, "काय झालं?" ती म्हणाली, "गावातून फोन आला. आई आजारी आहे. मला पैसे लागतात." मी तिच्या हाताला धरलं. "मी देतो. काळजी करू नकोस." तिने डोळे वर करून पाहिलं. "साहेब, तुम्ही?"
मी तिला मिठीत घेतलं. "तू माझ्या आयुष्यात आलीस. मी काही नाही तर इतकं करू शकतो." त्या दिवशी आम्ही जास्त वेळ एकत्र होतो. भावना खोल होत होत्या. रात्री मी विचार करत होतो, हे नातं कसं असेल पुढं? समाज काय म्हणेल? मनात एक गोष्ट स्पष्ट होती. सुनीता माझ्यासाठी महत्त्वाची झाली होती. फक्त एक रात्र नव्हती. रोजची भावना होती. आकर्षण होतं. प्रेमही रुजत होतं. तो माझ्या आयुष्यातला वेगळा काळ ठरला. हळू आम्ही एकमेकांच्या झालो. शरीराने आणि मनाने. दिवस सरत गेले. जे काही घडलं ते माझ्या मनात खोल रुजलं होतं. सुनीता आता माझी फक्त कामवाली राहिली नव्हती. ती माझ्या आयुष्याचा भाग झाली होती. रोज सकाळी ती येई. मी कधी सुट्टी घ्यायचो, कधी ऑफिसला उशिरा जायचो. घरात कोणी नसे. आम्ही खोलीत बसायचो. बोलत, हसत, एकमेकांना हात धरून एक दिवस मी तिला म्हणालो, "सुनीता, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला शांती मिळाली. आधी फक्त रिकामं घर होतं. आता तू आहेस." ती डोळे खाली करून बसली. मग हळू म्हणाली, "साहेब, मीही गावात असताना कधी कल्पनाही केली नव्हती की शहरात असं काही होईल. तुम्ही माझ्याशी चांगलं वागता. मलाही आवडतं." मी तिच्या हाताला धरलं. "मग पुढे काय? तू माझ्याजवळ राहशील का?" ती थोडी घाबरली. "साहेब, समाज काय म्हणेल?" "मी कामवाली, तुम्ही साहेब." मी तिच्या डोळ्यात पाहिलं. "मला फरक पडत नाही. तू माणूस आहेस. माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. बाकी लोक काय म्हणतात ते त्यांना माहीत." ती शांत राहिली. डोळ्यात थोडं पाणी आलं. मी तिला मिठीत घेतलं. थोडा वेळ तसंच राहिलो. मग खोलीकडे नेलं. तिच्या पाठीवर हात फिरवला. "आज फक्त जवळ बसूया. काहीही जबरदस्ती नाही." ती हसली. "ठीक आहे साहेब." आम्ही बसलो. मी तिचे ओठ स्पर्श केले. यावेळी जास्त प्रेमाने. हात पाठीवर फिरत होते. तीही प्रतिसाद देत होती. शरीरे जवळ आली. मी स्पर्श केला. ती श्वास घेत होती. तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. "सुनीता, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या आयुष्यात राहा." तिच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "साहेब, खरंच मी गरीब आहे. काही नाही माझ्याकडे." मी तिच्या गालावर हात ठेवला. "तू आहेस ते पुरेसं आहे. बाकी आपण बघू." थोडा वेळ शांत राहिलो. ती उठली. टिकली पुन्हा लावली. मी तिला पैसे दिले. "गावात आईसाठी पाठव आणि स्वतःसाठीही ठेव." ती घेण्यास नाखुश होती, पण मी जबरदस्ती दिले. "घे माझ्यासाठी." तिने डोकं हलवलं. "धन्यवाद साहेब." मी हसलो. "साहेब म्हणू नकोस. आता नितीन म्हण." ती लाजून हसली. "ठीक आहे नितीन." त्यानंतर आमचं आयुष्य थोडं बदललं. ती नियमित येई. आम्ही एकत्र वेळ घालवत, बोलत, प्रेम करत. कधी फक्त बसून हात धरत, कधी जवळ येत. भावना खोल होत गेल्या. मी तिला कपडे आणून दिले. थोडी मदत केली. ती आनंदाने हसायची. एकदा मी म्हणालो, "सुनीता, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला पूर्ण वाटतं." ती डोळे खाली करून म्हणाली, "मीही खूप आनंदी आहे साहेब." रात्री मी विचार करत होतो. हे नातं सोपं नव्हतं. समाज, फरक, सर्व काही. पण मनात एक गोष्ट स्पष्ट होती. सुनीता माझ्यासाठी महत्त्वाची होती. फक्त एक रात्र नव्हती. रोजची भावना होती. आकर्षण होतं, प्रेमही होतं. तो काळ माझ्या आयुष्यातला वेगळा काळ ठरला. हळू आम्ही एकमेकांच्या झालो. शरीराने आणि मनाने. ही कथा इथे थांबते. प्रेम, आकर्षण आणि एकमेकांविषयी जवळीक. साधी, खरी वाटणारी. नितीन आणि सुनीता दोन वेगळ्या जगातले, पण एकत्र. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका. जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.